जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा आपला विषय आहे की एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. दलाई लामा जे तिबेटचे धर्मगुरू आहेत, जे भारतामध्ये धर्मशाळा येथे राहतात, त्यांचा 90वा जो वाढदिवस आहे, तो 6 जुलैला साजरा होणार आहे आणि त्यावेळेला त्यांच्यानंतर पुढचे दलाई लामा कोण या याची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर तिबेटमध्ये, चीनमध्ये आणि काही प्रमाणात भारतामध्ये मोठी खळबळ उडाली. कारण आपण जर बघितलं असेल, तर अनेक वर्षापासून चीन प्रयत्न करतो आहे, की जो पुढचा धर्मगुरू दलाई लामांचा असेल, दलाई लामांनंतर असेल, तर तो चीननी निवडलेला असावा. त्यांनी निवडलेले पंचन लामा किंवा इतर कोणीतरी ते असावेत आणि तो धर्मगुरू हा भारताने निवडू नये किंवा दलाई लामाने निवडू नये आणि असं झालं तर चीनचा प्रभाव जो आहे तो जो धर्मगुरूंचा प्रभाव ज्याला म्हणता येईल, तो तिबेटच्या लोकांवरती जास्त वाढेल आणि तिबेटवरती जे चीनला पूर्णपणे आधिपत्य गाजवायचं आहे, त्यामध्ये त्यांना यश मिळेल. तर आजच्या विषयाचे काही पैलू अशा प्रकारचे आहे, की तिबेटचे जे दलाई लामा असतात, त्यांचं महत्त्व काय आहे? तिबेटी लोकांची सध्याची परिस्थिती काय आहे? याच्याशिवाय या आधीचे दलाई लामा हे कशा प्रकारे निवडले गेले होते? आता चीनमध्ये नाक खुपसायचा प्रयत्न का करतो आहे? यामध्ये भारताची भूमिका काय असायला पाहिजे किंवा भारताकरता काय फायद्याचं आहे? असे वेगवेगळे पैलू आहेत. आपण बघितलं तर आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करू. सर्वात पहिले सध्याचे दलाई लामा. आपल्याला आठवत असेल की 1959 साली म्हणजे 1959 ला ज्यावेळेला तिबेटवरती चीननी आक्रमण केलं, तर त्यावेळेला सध्याचे दलाई लामा त्यांच्या काही हजार लोकांच्या बरोबर हे भारतात पळून आले आणि मग त्यांना भारत सरकारने धर्मशाळा नावाची जागा आहे, धर्मशाळा की जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तिथे त्यांना जागा दिली. तिथे ते राहतात आणि तिथेच त्यांनी मग आपला मठ, आपलं सगळं राहायची व्यवस्था आणि सगळं तिथे प्रस्थापित केलं आणि नंतर त्यांचा जो काही कारभार चालतो, तो तिथूनच चालतो आणि गेले अनेक वर्ष दलाई लामा हे भारतात आहेत. कधी-कधी परदेशात जातात, शांती वगैरे विषयावरती बोलतात. परंतु त्यांनी कधीही तिबेटच्या लोकांच्या मदतीने कधीही चीनच्या विरोधात मोठा उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं, की चीननी आम्हाला जे आमचं स्पिरिच्युअल फ्रीडम आहे, ते द्यावं. म्हणजे त्यांना फिजिकल फ्रीडम नको. त्यांना चीनच्या आधिपत्याच्या बाहेर यायचं नाहीये. परंतु तिबेटला चीनमध्ये त्यांचा जो धर्म आहे, त्यांची जे धर्म जे शिकवण करतो, ते फॉलो करायची त्यांना परमिशन मिळावी, एवढीच त्यांची विनंती आहे. परंतु ते सुद्धा मानायला चीन तयार नाही आणि चीन पूर्णपणे तिबेटचं जे आहे, ते चीनीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आज तिबेटची लोकसंख्या ही जवळ-जवळ 50 ते 55 लाख अशी मानली जाते. जवळ-जवळ 1 ते 1.5 लाख तिबेटन भारतामध्ये धर्मशाळेमध्ये असावेत. एखादा लाख तिबेटन हे बाकीच्या जगामध्ये इतरत्र पसरलेले आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये दलाई लामांचं जे स्थान आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना केवळ तिबेटचेच बुद्ध लोकं मानतात असं नाही. मंगोलिया असो की इतर अनेक जिथे-जिथे बुद्ध लोकं असतात, त्यामध्ये त्यांचं जे स्थान आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते तिबेटी लोकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचे असे पुरुष आहेत. अतिशय शांततावादी आहेत ते आणि आता त्यांचा 90वा वाढदिवस साजरा होतो आहे, जो मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. तर त्यावेळेला त्यांचा जो सक्सेसर आहे, त्याची घोषणा केली जाईल, अशा प्रकारची बातमी आलेली आहे. आता त्यांचा जो सक्सेसर आहे, हा कसा निवडला जातो किंवा ज्यावेळेला ते दलाई लामा बनले, तर ते कसे बनले गेले? तर थोडक्यात याच्यामध्ये बुद्ध धर्मामध्ये 2 थिअरीज आहेत. एक म्हणजे रिइन्कार्नेशन म्हणजे बुद्धाचा पुनर्जन्म होणे आणि यामध्ये असं मानलं जातं, की त्यांचा पुन्हा पुनर्जन्म होतो आणि मग तो कुठल्यातरी एका लहान मुलाच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग त्या लहान मुलाला पुढे धर्मगुरू मानलं जातं तिबेटचं किंवा तिबेटमधला जो बुद्धिझम आहे त्याचं. आणि अशाच प्रकारे जे सध्याचे दलाई लामा आहे,
त्यांची निवड झाली होती अनेक वर्षापूर्वी. परंतु त्याच्यानंतर तिबेट पारतंत्र्यामध्ये गेला आणि आता तिबेट पुन्हा चीनच्या बाहेर जाण्याची अजिबात शक्यता नाही. तर अशा वेळेला चीनने मोठ्या प्रमाणामध्ये तिबेटची संस्कृती, तिबेटचा धर्म हा नष्ट करायला सुरुवात केली आहे. याचं म्हणजे आज जे 50-55 लाख जे तिबेटन तिथे आहेत, त्यांना तिबेटी भाषा शिकता येत नाही. त्यांना तिबेटी संस्कृती फॉलो करता येत नाही. त्यांच्यावरती चीनी लोकांचं हे लक्ष असतं. चीनचे जे मुख्य भूमीचे जे लोक आहेत, ज्याला हान चायनीज म्हटलं जातं, ते त्यांच्यावरती राज्य करतात. तिबेटमधल्या सगळ्या मुख्य पदावरती केवळ जे हान चायनीज आहे, त्यांचंच राज्य असतं आणि याच्याशिवाय जे त्यांचे मॉनेस्ट्रीज आहेत, म्हणजे आपण ज्याला धर्मस्थळ म्हणायचं किंवा ज्याला त्यांची मंदिरं म्हणायचं, त्याला आता टुरिस्ट स्पॉटमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं आहे आणि तिबेटमध्ये सगळ्या ज्या अत्यंत पोल्युटिंग इंडस्ट्री आहे, त्याचा वापर करून तिबेटचा विकास केला जातो आणि तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझमला टुरिझमला आणून तिथली जी त्यांची बुद्धाची जी बुद्धिस्ट संस्कृती आहे, ती नष्ट करण्याचा चीन प्रयत्न करतो आहे आणि अनेक वेळा चीनी लोकं म्हणजे जे हान चायनीज असतात, ते हान चायनीज तिबेटमध्ये हे तिबेटी लोकांपेक्षा जास्त असतात. म्हणजे थोडक्यात तिबेटवरती पूर्णपणे कब्जा झालेला आहे चीनचा. त्याच्याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको. परंतु तिबेटमध्ये जी मुख्य गावं आहेत, तिथे चीनी असतात. परंतु ज्या खेडी असतात किंवा जिथे त्यांचे इतर लोकं राहतात, तर त्या ठिकाणी हान चायनीज हे पोहोचू शकत नाहीत, तर तिथे अजून सुद्धा तिबेटन लोकं असतात. परंतु तिबेटमध्ये विकासाच्या नावाखालती त्यांच्या धर्मावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. आणि याच्याशिवाय चीनला माहिती आहे, की धर्मगुरूचं स्थान हे तिबेटी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांनी पंचेन लामा नावाचा एक धर्मगुरूला पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या आधीचे जे पंचेन लामा होते, तर चीनला वाटलं, की त्यांची मदत घेऊन ते कायमचं तिबेटी लोकांच्या मनावरती राज्य करू शकतील. परंतु तसं झालं नाही. मागचे पंचन लामा शेवटी त्यांनी म्हणजे त्यांनी चीन गव्हर्नमेंटच्या बाजूने लिहिणं हे बंद केलं. त्यामुळे चीनला पुन्हा राग आला आणि आत्ताचे जे सध्याचे जे पंचन लामा आहे, त्यांना आत्ताच काही दिवसापूर्वी चीनचे जे मुख्य आहेत शी जिनपिंग त्यांनी त्यांना बोलावलं आणि दम दिला, की तुम्ही तुमच्या लोकांना आमच्या बाजूने यायला सांगा. त्यांना बुद्ध धर्म शिकवा. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की चीनमध्ये अ, ची जी जो बुद्ध धर्म जो तिबेटमध्ये वापरला जातो, हा चीनी पद्धतीचा असावा, हा तिबेटी पद्धतीचा नसावा. तर त्याच्यामुळे थोडक्यात चीन त्यांची संस्कृती पूर्णपणे बरबाद करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दलाई लामा आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांचा सक्सेसर म्हणजे त्यांचा पुढचा दलाई लामा अपॉइंट करणं महत्वाचं आहे. तर त्यावेळेला जर चीनी दलाई लामा जर पुढे आला, तर अर्थातच चीन त्यांच्या मनावरती पूर्ण कब्जा करील याविषयी शंका नको. तर चीनचं जे हे कृत्य आहे, हे अमेरिकेला मान्य नाही आहे. हे वेस्टर्न वर्ल्डला मान्य नाहीये आणि भारताची भूमिका सुद्धा क्लिअर आणि साफ आहे, की तिबेटन लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे, त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे धर्मगुरू शोधण्याची परवानगी असावी आणि ते त्यांनी ठरवावं, की त्यांचा पुढचा धर्मगुरू हा कोण असेल. तर या सगळ्यांमध्ये आता आता दलाई लामा जे आहेत, त्यांनी असं जाहीर केलेलं आहे, की 6 तारखेला 6 जुलैला मी माझा जो सक्सेसर आहे, म्हणजे पुढचे जे दलाई लामा आहेत, त्यांची घोषणा करीन. तर म्हणूनच ही माहिती एकदमच पुढे लाईमलाईटमध्ये आलेली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, की दलाई लामा शोधण्याचा जो अधिकार आहे, आमचं जे आमचं जे म्हणजे जी संस्था आहे, ती धर्माकडे बघते, ते शोधतील. आम्ही शोधू आणि तिबेटन लोकं शोधतील आणि आम्ही आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे शोधू. पण याचा अर्थ असा होतो, की सध्याच्या दलाई लामांना चीनी दलाई लामा म्हणजे पंचेन लामा किंवा असे लोकं कोणीही दलाई लामा बनावा हे अजिबात मान्य नाही. त्यांना वाटतं, की त्यांचा दलाई लामा हा चीनच्या बाहेरून असेल. बहुतेक वेळा तो भारताच्या आतला असेल आणि तोच दलाई लामा धर्मगुरू म्हणून सध्याच्या दलाई लामानंतर पुढे येईल. तर आता चीनचा दबाव वाढलेला आहे. चीन म्हणजे त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळं जग या कृत्याकडे बघतं आहे आणि भारताकरता महत्वाचं हे आहे, की सध्याच्या दलाई लामा नंतरचा जो पुढचा दलाई लामा येईल, तो जर
दलाई लामाने सांगितलेला युवक असेल, तर ते जास्त चांगलं राहील. कारण त्याच्यामुळे तिबेटचं जे पूर्णपणे चिनीकरण होतं आहे, ते थांबवण्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश मिळेल. परंतु हे लक्षात असावं, की सध्याच्या दलाई लामांची इच्छा अजिबात नाही, की त्यांनी चीनपासून वेगळं व्हावं. ते केवळ एवढंच मागत आहेत, की त्यांचे जे स्पिरिच्युअल फ्रीडम आहे, स्पिरिच्युअल फ्रीडमचा अर्थ त्यांचा धर्म, त्यांच्या रीती त्या त्यांना तिथे वापरता याव्या. त्यांची भाषा, त्यांचा वेशभूष, त्यांच्या जगण्याच्या पद्धती तेवढंच त्यांची रिक्वायरमेंट आहे. तर म्हणून ते पुन्हा-पुन्हा चीनला रिक्वेस्ट करत असतात, की आमच्यावरती तुम्ही सांस्कृतिक अत्याचार करू नका. तिबेटी लोकांना चीनच्या बाहेर जाऊन त्यांना कैदेत टाकू नका. आम्हाला आमचं जीवन आमच्या पद्धतीने जगू दे. आम्ही तुमच्या अधिपत्याखालती राहू, पण केवळ स्पिरिच्युअल फ्रीडम म्हणजे धर्म पालन करण्याचं फ्रीडम हे आमच्याकडे असायला पाहिजे. परंतु हे सुद्धा चीनला मान्य नाही. म्हणूनच जर दलाई लामाच्या बदली जर चीनचा जर दलाई लामा आला, तर अजून त्यांचं जे चिनीकरण आहे तिबेटी लोकांचं हे वेगाने होईल आणि तिबेटी संस्कृतीचा पूर्णपणे नाश होईल. तर म्हणून भारताची इच्छा आहे, की सध्याच्या दलाई लामांनीच आपला दलाई लामा शोधावा आणि ज्यांचंच तिबेटी लोकांचा धर्मगुरू म्हणून ॲक्सेप्ट केलं जावं. जे बोलणं तिबेटी लोकांचं आहे, जे दलाई लामांचं आहे, जे सगळ्या जगाचं आहे, तेच व्हावं अशी इच्छा आहे. कारण जर पुन्हा रिपीट करतो, तर तिबेटचे धर्मगुरू जे चायनाचे हस्तक आहेत पंचन लामा, ते बनले, तर तिबेटन संस्कृती येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे नष्ट होईल. तर आशा करूया, की सध्याचे दलाई लामा त्यांचे सक्सेसर जे आहेत, पुढच्या दलाई लामा आहेत, त्यांना शोधण्यामध्ये त्यांना यश मिळेल आणि तेच धर्मगुरू म्हणून पुढे काम करतील. मी इथेच थांबतो. जय हिंद.